माझ्या प्रतिस्पर्धकांना इतकंच सांगेन की त्यांचं ध्येय काय आहे, आय डोंट नो की ते कुठल्या ध्येयाने आज नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून उभे राहत आहेत। माझं ध्येय इतकंच आहे की मला जनतेसाठी उभं राहायचं आहे। इथले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कट्टू आमच्यापर्यंत येत नाही, त्याला खूप वेळ लागतो। मग ते एका माणसाकडनं दुसऱ्याकडनं, कारण पेपरवर्क्स आपल्याकडे भरपूर चालतात। सगळ्यांना घेऊन एक चांगलं वॉर्ड, निदान सध्या मी माझा वॉर्ड सुधारून पुढे जाईल। माझं हेच एक नेतृत्व आहे की मी सगळ्यांना धरून एक चांगलं वॉर्ड तयार करेन। वॉर्ड 199 याच्यामध्ये विकसित वॉर्ड म्हणून मी प्रयत्न करेन करण्याचा। आणि माझं इतकंच म्हणणं आहे की माझे जे काही प्रतिस्पर्धक असतील, मी पक्षभेद त्यांनी न करता हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस। मुंबईच्या निवडणुकीच्या वातावरणात आता नवा चेहरा, नवा नेतृत्व आता उतरला आहे, मानसी साळवे। तर आपण थेट त्यांच्याकडनं त्यांची मत जाणून घेणार आहोत। तर ताई, यावेळी नगरसेविका पदेसाठी आपण उतरले आहेत, आपलं ह्यामागे येण्यामागचं विजन काय आहे? माझं विजन हेच आहे की विकसित वॉर्ड, त्याच्यामध्ये मला मूलभूत गरजांच्या सुखसुविधा ज्या आहेत त्या मला त्याच्या सुधारणा आणायच्या आहे। एक डिजिटल संकल्पना वॉर्डमध्ये मला घेऊन यायची आहे। थर्ड आहे की सर्वांगीण विकास। आता मूलभूत गरजांमध्ये असं आहे की इथे पाण्याचे प्रॉब्लेम खूप आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम खूप आहेत, खूप ट्रॅफिक होतं, अगदी एक टॅक्सी जरी जायला म्हटलं तर ट्रॅफिक जॅम। त्याच्यानंतर डिजिटल हे आहे की इथले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कट्टू आमच्यापर्यंत येत नाही, त्याला खूप वेळ लागतो। मग ते एका माणसाकडनं दुसऱ्याकडनं, कारण पेपरवर्क्स आपल्याकडे भरपूर चालतात। डिजिटल असेल तर माणूस फोनवरती बसल्या बसल्या ऑनलाईन ते आम्हाला डिजिटल थ्रू प्रॉब्लेम हे करतील। सर्वांगीण विकासामध्ये असं असेल की महिलांना जास्त प्राधान्य हर एक गोष्टीमध्ये मला द्यायचं आहे। महिलांसाठी जास्त काही करता येईल त्याचा जास्त मला प्रयत्न करायचा, हे माझं एक विजन आहे। तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं। मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे। म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे। 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी। आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा। लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव। तुम्ही बोललात जसं महिलांना जास्त हे करायचं, तर तुम्ही महिलांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याल? महिलांसाठी सुविधा अशा आहेत की त्यांच्या एकतर शैक्षणिक रित्या त्यांना कुठे अजून जास्त पुढे जाता येईल हे बघण्यात येईल। कारण अजूनही मला नाही वाटत आहे की शिक्षणाच्या जोरावरती महिला तेवढ्या पद्धतीत पुढे येतात। बऱ्याच आहेत ज्या जात आहेत, बऱ्याच आहेत की त्यात अजूनही मागे आहेत। घर, मूल आणि याच्यातच अडकले आहेत। सम रिझन्स असतात त्याच्या मागे सुद्धा की नाही, घरून परमिशन नाही आहे किंवा हे, त्यात ते शैक्षणिकच्या दृष्टीने वेग पुढे जाईल। रोजगाराच्या इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी महिलांना थोडंसं बॅकफुटला जावं लागतं। आहेत अशा काही माझ्या प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये आहेत की महिलांना मागे टाकून स्वतःला प्रूव्ह करायला जातात काही, मग तिथे एक मी सुधारणा करेन। तर ताई, आता निवडणुकीमध्ये महिला आरक्षण झाले, तर जसं तुमच्यासारखं नवं नेतृत्व सर्वे उतरले, तर तुम्ही त्यांना कसं सामोरं जाल? माझ्या प्रतिस्पर्धकांना इतकंच सांगेन की त्यांचं ध्येय काय आहे, आय डोंट नो की ते कुठल्या ध्येयाने आज नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून उभे राहत आहेत। माझं ध्येय इतकंच आहे की मला जनतेसाठी उभं राहायचं आहे। जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत। म्हणजे इथे स्थानिक ठिकाणी बरेच असे प्रश्न आहेत जे मला 2 वर्ष झाले तिथे येऊन, माझं लग्न झाल्यानंतर। तर तिथे पाण्याचे बेसिक जे प्रश्न आहेत, जागेचे, पाण्याचे, इथे SRA प्रोजेक्ट इतके थक्क राहिलेत आहेत की ते पुनर्विकसनासाठी म्हणजे बरेच प्रॉब्लेम क्रिएट्स होत आहेत। ते एक आहे जे ते मी सॉल्ट आउट करेन। बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं। तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे। आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच।
तर ताई, तुम्ही या निवडणुकीच्या स्पर्धेत बाकीच्या उमेदवारांपेक्षा तुम्ही कसे सक्षम आहात हे तुम्ही मतदारांना कसं पटवून द्याल? मी एवढंच सांगेन की वंचित बहुजन आघाडीतून मला जर संधी मिळाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, त्यांनी जर मला ही संधी दिली तर मी नक्कीच ह्याच्यावरती हे म्हणतात ना काम करेन. आणि माझं हेच असेल की सगळ्यांना घेऊन एक चांगलं वॉर्ड, निदान सध्या मी माझा वॉर्ड सुधारून पुढे जाईल. माझं हेच एक नेतृत्व आहे की मी सगळ्यांना धरून एक चांगलं वॉर्ड तयार करेन. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तर ताई, तुम्ही या निवडणुकीच्या स्पर्धेत इतर उमेदवारांपेक्षा कसे सक्षम आहात हे तुम्ही मतदारांना कसं पटवून द्याल? माझे जे प्रतिस्पर्धक असतील त्यांना मी त्यांचा आदर ठेवते. त्यांना मी इतकंच सांगेन की जे काही आपले महामानव होऊन गेले, जसे काही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकर, त्यांनी जे काही वर्चस्व आज केलं आहे आणि त्यांची जी कामगारी आहे तीच कामगारी मला पुढे चालवायची आहे. त्यांच्याच पावलावरती पाऊल मला हमखास नाही जमणार करायला, कारण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं ते ध्येय खूप मोठं होतं. पण त्यांच्याच ह्याच्या मागे येऊन मी तसंच पुढे वाटचाल करेन. वॉर्ड 199 ह्याच्यामध्ये विकसित वॉर्ड म्हणून मी प्रयत्न करीन करण्याचा. आणि माझं इतकंच म्हणणं आहे की माझे जे काही प्रतिस्पर्धक असतील, मी पक्षभेद त्यांनी न करता एकत्र मिळून आपल्या वॉर्डला जेवढं काही चांगलं देता येईल आपल्याकडून ते देण्याचा मी प्रयत्न करेन. मी माझ्या प्रतिस्पर्धकांना इतकंच सांगेन की तुम्हालाही माझ्याकडनं आदर तोच आहे की तुम्ही जे काही विकसित केला आहात आतापर्यंत त्यापेक्षा जास्त चांगलं विकसित करण्याचा प्रयत्न करा. तर मानसी साळवी ताई यांनी आपले मत मांडले आहे, मतदारांशी त्यांनी संवाद साधला आहे. तर ह्या निवडणुकीत ह्यांची छाप कशी पडेल हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल वारिसे सोबत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.